नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. आरक्षण प्रश्नावर केंद्राने मध्यस्थी करावी, माजी आमदार प्रशांत परिचारक यांची केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्याकडे मागणी. सोननजवळ व्यापाऱ्यास लुबाडले $5.5 लाखांचा मुद्देमाल लंपास. भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी 4 दिवस अगोदर पंढरीत मुक्काम. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. दागिने चोरल्याच्या संशयावरून मैत्रिणीविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल. व्यवसायासाठी पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल. मंगळवेढ्यात शासनात जाग आणण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने मध्यस्थी करून सदर आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे व्यक्त केली आहे. माढा लोकसभा कोर कमिटीची बैठक दूरदृष्टी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रशांत परिचारक यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बैठकीस उपस्थित असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अजय कुमार गोरे, आमदार राम सातपुते आदी मान्यवर यांनी आरक्षण प्रश्नावर दुजोरा दिला. यावेळी प्रशांत परिचारक यांनी गेली अनेक दिवसापासून मराठा समाज बांधव व धनगर समाज बांधव हे आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदन, साखळी उपोषण, मोर्चा या माध्यमातून आरक्षणाचा लढा शांततेपूर्ण मार्गाने लढत आहेत. तसे धनगर समाजाचे आरक्षण केवळ धनगर व धनगड या तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहे. धनगर समाज देखील अनेक वर्षापासून सदर आरक्षणासाठी विविध आंदोलने करत आहे. मराठा व धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच दोन्ही समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती पाहता सदर आरक्षण मिळणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कामामध्ये त्यांना मर्यादा येत आहेत असे दिसते. यामुळे मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्यात खूपच चिघळलेला आहे. तरी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. त्यामुळे अजय कुमार मिश्रा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याशी चर्चा करून या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण मिळवून देण्याबाबतची आग्रही मागणी प्रशांत परिचारक यांनी केली. सांगोला तालुक्यातील सोननजवळ दीपावली सणासाठी स्वस्तात किराणा माल न मिळाल्याने खरेदी न करता परत सांगोल्याकडे येत असताना सोननजवळ क्रेटा गाडीतून आलेल्या चौघांनी किराणा व्यापारास खलास करण्याची धमकी देत पिकअप, अर्धा तोळ वजनाची सोन्याची अंगठी, 2 मोबाईल असा 4,85,000चा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान ग्रामस्थांनी चोरी करून जाणाऱ्या एकाच पिकअपसह महुद येथे पकडले. या प्रकरणी दिलीप रामचंद्र मस्के राहणार मस्के कॉलनी सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण नवनाथ गोरे राहणार वाघोली पुणे, सुधीर तुपे, रणजित कांबळे आणि विशाल पूर्ण नाव माहीत नाही, सर्वजण राहणार हिंजवडी पुणे यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिलीप रामचंद्र मस्के, नवाज बादशाह मुलानी, विलास दशरथ राऊत असे मिळून MH45 AF 1101 ही पिकअप भाड्याने करून दीपावली सणासाठी किराणा माल खरेदीसाठी अथनी, कर्नाटक येथे गेले होते. सदर ठिकाणी स्वस्तात किराणा माल मिळाला नसल्याने माल खरेदी न करता सांगोला येथे परत येत होते. रात्रीच्या सुमारात सोननजवळ पाठीमागून MH14 JR 7729 ही क्रेटा गाडी वेगाने आली आणि पिकअपला आडवी लावली. क्रेटा गाडीतून चौघेजण खाली उतरून त्यांनी पिकअपची चावी काढून घेतली. चालक नवाज यास खाली ओढून शिवीगाळी धक्काबुक्की करून मोबाईल काढून घेतला. तर दोघांनी दिलीप मस्के यास बाहेर ओढून शिवीगाळी, जीवे मारण्याची धमकी देत बोटातील सोन्याची अर्ध्या तोळ्याची अंगठी काढून घेतली. तसेच विलास राऊत यास धक्काबुक्की, दमदाटी करून त्याचा मोबाईल काढून घेतला. तक्रार दिली तर खलास करून टाकीन अशी धमकीही दिली. पिकअप घेऊन गेले. त्यानंतर मस्के यांनी महुद येथील नातेवाईक महेश ढोणे यांना घडल्या प्रकारची माहिती देऊन पिकअप आणि क्रेटा गाडी पकडण्यास सांगितले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ग्रामस्थांनी पिकअप गाडी महुद येथे धरून चालक किरण नवनाथ गोरे राहणार वाघोली पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पळून गेलेल्या इसमाची नावे सुधीर तुपे, रणजित कांबळे आणि विशाल, ज्याचे पूर्ण नाव माहीत नाही, सर्वजण राहणार हिंजवडी पुणे असे असल्याची माहिती दिली. या घटनेत वरील चौघांनी
25,000 रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची अंगठी, 4 लाख रुपये किमतीचा पिकअप, 50,000 रुपये किमतीचा मोबाईल, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद दिलीप रामचंद्र मस्के यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे. पंढरपूरमधील कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या अगोदर पंढरीत दाखल होऊन येथील सोयी सुविधांचा आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ते पंढरपूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरीत दाखल झाले. येथील मंदिर परिसर, वाळवंट परिसर, दत्तघाट, 65 एकर परिसर यासह दर्शन रांग, पत्राशेडची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समेत उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे आदीसह विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर शहरातील विविध भागांची पाहणी करून झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील विश्रामगृहावर प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधा पुरवण्यासाठी अतिक्रमणे काढून घेण्यात यावीत अशा सूचनाही पंढरपूर नगर परिषदेला देण्यात आल्या आहेत. दर्शन रांग यासह विविध ठिकाणी स्वच्छता राखण्यात यावी. शहरातील विविध मठ आणि हॉटेल्स इत्यादी ठिकाणच्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात यावी अशा सूचनाही देण्यात आल्या. या सूचनांचे तंतोतंत पालन विविध विभागातील अधिकाऱ्यांनी करावे. भाविकांना सोयी सुविधा मिळतात की नाही याची खात्री करण्याकरता यात्रे अगोदर 4 दिवस आपण पंढरीत मुक्काम करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. आषाढी यात्रे अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वरूपाची पाहणी केली होती. यावेळी अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी झापलेही होते. आता खुद्द जिल्हाधिकारी मुक्काम ठोकून राहणार असल्याने येथील अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. तुमच्या दागिन्यासारखे दागिने मला बनवायचे आहेत असे सांगून अडगणीच्या खोलीत ठेवलेले 37 ग्रॅम वजनाचे 1,41,000 रुपयांचे दागिने मैत्रिणीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रतीक्षा दादासो पवार यांनी चोरीस गेलेल्या दागिन्याबाबत नकोसा बापूराव पवार राहणार वाटंबरे तालुका सांगोला हिच्यावर संशय असल्याची फिर्याद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. प्रतीक्षा दादासो पवार राहणार वाटंबरे तालुका सांगोला या घरामध्ये एकट्याच असताना शेजारी राहणारी नकोसा बापूराव पवार ही घरी आली होती. तेव्हा नकोसा हिने तुमचे सोन्याचे गंठण दाखवा, मला तसे बनवायचे आहे असे प्रतीक्षा यांना सांगितले. यावर प्रतीक्षाने घरामध्ये अडगळीच्या खोलीत पाकिटमध्ये ठेवलेली सोन्याची चेन व इतर दागिने दाखवले. त्यानंतर प्रतीक्षा याने सर्व दागिने पाकिटामध्ये ठेवले होते. त्यानंतर नकोसा पवार ही तिच्या घरी गेल्याने प्रतीक्षा या घराला कडी लावून शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण असल्याने दागिने घालण्यासाठी पाहिले असता घरातील अडगळीच्या खोलीत ठेवलेले दागिने दिसून आले नाहीत. सर्वांनी शोधाशोध केली. दागिने मिळून न आल्याने दागिन्याची चोरी झाल्याची खात्री झाली. 81,000 रुपये किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 30,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, 15,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील बेल, 15,000 रुपये किमतीची 4.5 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील ठुशी व अर्धा ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा व कानातील बाली असा एकूण 1,41,000 रुपये किमतीचे दागिने नकोसा बापूराव पवार राहणार वाटंबरे तालुका सांगोला हिने संमतीशिवाय चोरून नेल्याचा संशय असल्याची फिर्याद सांगोला पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. व्यवसायासाठी विवाहितेकडे वारंवार पैशाची मागणी करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केली. त्यानंतर प्रत्येक महिन्यासाठी संसाराचा खर्च माहेरून घेऊन ये, त्याशिवाय तुला नांदवून घेणार नाही अशी धमकी देऊन विवाहितेला नांदिवण्यास नकार दिल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरुद्ध जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 मे 2008 ते आज तागायत फिर्यादी यांच्या सासरी पुणे येथे घडली. या प्रकरणी अमृता सागर मिस्किन वय वर्ष 37 राहणार पूर्व मंगळवार पेठ यांनी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीहून पती सागर मिस्किन, सासू शारदा मिस्किन, सासरे अरुण मिस्किन राहणार पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस हवालदार भोग शिट्टी हे करीत आहेत. सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन का घेत नाही? शासनाने गठीत केलेल्या शिंदे समितीला 10,000 पुरावे सापडले असले तरी समिती का निर्णय देत नाही? ज्या जाती राज्यात आरक्षणात घातल्या त्यांना नेमके कुठले निकष लावून घातले ते सरकारने सांगावे. आदी प्रश्नांकडे लक्ष वेधावे. याकरिता झोपेचं सोंग घेतलेल्या शासनाला जाग यावी यासाठी मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मशाल पेटवून भव्य क्रांती मोर्चा काढण्यात आला.
सुरुवातीस आरक्षणाच्या लढ्यासाठी ज्या मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले त्या सर्व मराठा बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण लढ्याच्या जनजागृतीसाठी सदर मोर्चात बहुसंख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते। यावेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। एकच मिशन मराठा आरक्षण। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आरक्षण देत नसलेल्या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय। एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला। साखळी उपोषणाच्या ठिकाणाहून निघालेल्या मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने दामाजी चौकात करण्यात आला। यावेळी महिला भगिनीही व मराठा बांधव यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।